आज आपल्याला घरीच चक्का तयार करून त्या चक्क्यापासून केसर पिस्ता श्रीखंड तयार करायचा आहे। त्यासाठी आपण या ठिकाणी अर्धा किलो दही घेतलेलं आहे। दही मी या ठिकाणी विकतचं घेतलेलं आहे। तुम्ही घरी तयार केलेलं दही देखील वापरू शकता। चक्का तयार करण्यासाठी आपल्याला दह्यामधील पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि एकदम घट्ट असं आपल्याला हे चक्का तयार करून घ्यायचा आहे। त्यामुळे आपले जे श्रीखंड आहे ते एकदम छान तयार होतो। आता दह्याचा चक्का तयार करण्यासाठी या ठिकाणी आपण एक पातेले घेतलेले आहे। त्यावरती मी एक चाळणी ठेवलेली आहे। त्यावरती आपल्याला एक रुमाल अंथरून घ्यायचा आहे आणि रुमालावरती आता आपल्याला हे दही टाकून घ्यायचं आहे। रुमालाचे चारही कोपरे मी या ठिकाणी बांधून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने हाताने दाब देऊन आपण यामधील जे पाणी आहे ते थोडंसं काढून घेतलेलं आहे। दह्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी ठेवायचं नाहीये। त्यासाठी आपल्याला या रुमालाला 2 घंट्यासाठी टांगून ठेवायचं आहे। त्यामुळे यामधील जे पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल। किंवा तुम्ही यावरती एखादी जड वस्तू ठेवू शकता, त्यामुळे देखील आपल्या दह्यामधील पाणी पूर्णपणे निघून जाईल। 2 घंटे मी या दह्याला बांधून ठेवलं होतं। यामधील जे पाणी आहे ते पूर्णपणे निघून गेलेलं आहे। आपला जो चक्का आहे तो एकदम छान घट्ट असा तयार झालेला आहे। यामध्ये अजिबात पाणी नाहीये। एकदम घट्ट असा आपला हा चक्का तयार झालेला आहे। आता आपल्याला या चक्क्यापासून श्रीखंड तयार करून घ्यायचा आहे। एका भांड्यामध्ये आपल्याला हा चक्का काढून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपल्याला केसर श्रीखंड तयार करायचा आहे। त्यासाठी 20 ते 25 केसरचे धागे आपण गरम दुधामध्ये भिजू घालून घेतलेले आहेत। ते दूध आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला पाव चमचा वेलची पावडर टाकून घ्यायची आहे। वेलची पावडरमुळे खूप मस्त असा स्वाद येतो आपल्या श्रीखंडाला। त्याचबरोबर आपल्याला 2 मोठे चमचे पिठी साखर टाकून घ्यायची आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये टाकू शकता। दही जर आंबट असेल तर साखर थोडीशी जास्त टाक, त्यामुळे आपले जे श्रीखंड आहे ते जास्त आंबट होणार नाही। आता या ठिकाणी मी घेतलेलं दही जास्त आंबट नाहीये, त्यासाठी मी या ठिकाणी 2 मोठे चमचे साखर टाकून घेत आहे। गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त देखील करू शकता। आता आपल्याला या ठिकाणी या मिश्रणाला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपले जे श्रीखंड आहे ते थोडंसं घट्ट वाटत आहे। मी यामध्ये थोडंसं दूध टाकून घेतलेलं आहे। त्यामुळे आपले जे श्रीखंड आहे ते थोडंसं पातळ होईल। भिजवलेले बदाम आणि भिजवलेले पिस्त्याचे काही काप टाकून घेत आहे। बदाम आणि पिस्ता मी भिजू घालून घेतलेला आहे। त्याचे मी काप करून घेतलेले ते टाकायचं यामध्ये आपल्याला। तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये काजू, बदाम, पिस्ता टाकू शकता आणि आपल्याला श्रीखंडाला छान मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम मस्त असं आपले हे श्रीखंड तयार झालेलं आहे। बघू शकता तुम्ही, रंग देखील एकदम छान आलेला आहे। एकदम मस्त असं आपले हे श्रीखंड तयार झालेलं आहे। पुरीसोबत तुम्ही हे श्रीखंड थंड करून खाऊ शकता, खूप मस्त लागतं। तर आपले जे श्रीखंड आहे ते तयार झालेले आहे। जास्त आंबट नाहीये आणि जास्त गोड देखील नाहीये। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया तशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।